अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वयच्या अल्पकालीन चर्चेवर बोलण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, गेले 8-10 दिवस महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई आणि MMR रिजनमध्ये पावसामुळे आणि दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि या आपत्कालीन परिस्थितीवर चर्चा करण्याकरता या ठिकाणी विरोधी पक्षाने प्रस्ताव आणला। खरं तर मी अत्यंत अपेक्षेने विरोधी पक्षाचा प्रस्ताव वाचला आणि मला असं वाटलं होतं की एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बाबी ते अधोरेखित करतील, पण या सगळ्या प्रस्तावामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गेल्या 7-8 दिवसामध्ये ज्या काही घटना पावसामुळे घडल्या त्या घटनांची जंत्री देण्याचं काम या प्रस्तावाच्या माध्यमातून दिलं आहे। मला अपेक्षा होती की काही उपाययोजनांच्या संदर्भात बोललं जाईल, पण उपाययोजनांच्या बाबतीमध्ये मात्र कुठलाही उल्लेख या प्रस्तावामध्ये नाही। आणि आत्ता मी भाषणे ऐकत होतो, त्या भाषणामध्ये सुद्धा उपाययोजनेच्या बाबतीतला कुठलाही उल्लेख नाही आणि त्याच गोष्टी पुन्हा एकदा सांगण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला जात होता। पुन्हा मिसिंग लिंकच्या विषयी बोललं गेलं। काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सदनामध्ये अत्यंत स्पष्टपणे फॅक्ट्स फिगर सहित या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती सांगितली, तरी सुद्धा पुन्हा त्याच खोट्या गोष्टी सांगायच्या आणि त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने सांगितलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला वस्तुस्थिती माहीत असल्यामुळे महाराष्ट्राची जनता आम्ही केलेला विकास कामं, आम्ही केलेले मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी अनुभवते आणि त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल असं कितीही केलं तरी त्याचा जनतेवर कुठलाही परिणाम होणार नाही, हे 100% नक्की आहे। अध्यक्ष महोदय, खरं तर कालच्या भाषणामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केला होता, परंतु मराठीमध्ये म्हण आहे की झोप गेलेल्याला जाग करता येतं, पण जे झोपेचं सोंग घेतलं आहे त्याला मात्र काही जाग करता येत नाही। आणि त्यामुळे इथे केवळ आणि केवळ सरकारच्या बाबतीतले आणि नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सुद्धा सरकारला जबाबदार धरण्याचा एक खोटा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे मी या निमित्ताने एवढंच सांगेन की विक्रमी पाऊस हा मुंबई शहरामध्ये झाला। म्हणजे दरवर्षी जुलै महिन्यामध्ये जेवढा पाऊस होतो त्याच्या 80% जास्त पाऊस हा केवळ 1 ते 7 जुलै म्हणजे 1117.5 मिलीमीटर पाऊस हा एका आठवड्यामध्ये या मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी पडला। आपण जर का इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंटचा डाटा घेतला तर 1999 नंतर प्रथमच इतक्या तीव्र स्वरूपाचा पाऊस जुलैच्या सुरुवातीला 1999 नंतर म्हणजे 25 वर्षानंतर हा मुंबई शहरात झालेला आहे। अशी परिस्थिती असताना मी आजच्या टाइम्स ऑफ इंडियातली बातमी वाचत होतो की लोणावळ्यामध्ये 56 सालानंतरचा सर्वाधिक मोठा पाऊस हा लोणावळ्यामध्ये पडला आणि हे वसई विरार तर आहेच आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी 600 मिलीमीटर, काही ठिकाणी 900 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी पडला। पण मला वाटतं तरीसुद्धा न पडलेली मिसिंग लिंक यांना आठवते, कारण यांचा आणि बुद्धिमत्तेची मिसिंग लिंक त्या ठिकाणी आहे, ती काही लिंक जोडली जात नाही आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे खोटे आरोप केले जात आहेत। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की गेल्या आठवड्याभर ही नैसर्गिक आपत्ती आली, पण आपण पाहतोय की राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री हे प्रत्यक्ष फील्डवर आहेत। 1.5-2 वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये एक अख्खं गाव त्या ठिकाणी कोसळलं। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्या ठिकाणी एका रात्रीत काही किलोमीटर चालत एकनाथ शिंदे त्या ठिकाणी गेले आणि त्या अख्ख्या गावाचं पुनर्वसन नियोजन पद्धतीने
त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. आपण पाहिलं की स्वतः गिरीश महाजनांनी त्या संदर्भात ऑन दी स्पॉट केलं. NDRFची पथकं असतील, SDRFची पथकं असतील, ती त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लोकांना मदत कार्यामध्ये त्या ठिकाणी सरकारच्या सगळ्या यंत्रणा या कार्यक्षमतेने काम करत आहेत. एवढंच नव्हे तर नाशिकसारख्या आणि अनेक ठिकाणी जिथे आवश्यकता होती त्या ठिकाणी आपत्कालीन निधींमधनं काही कोटी रुपये देण्याचा सरकारने काम केलं, निर्णय केला आणि ते पैसे पोचले आणि त्यातून कामाला सुरुवात झाली. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी एवढंच म्हणेन की आपत्ती दुर्दैवाने मोठी होती, पण या आपत्ती काळामध्ये राज्य सरकारने अत्यंत गतीने काम केलेलं आहे.